न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं। दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। रात्री 9:41 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे। मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे। या ठिकाणी अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी गर्दी करताना दिसतात। काल रात्री एम्समधून त्यांचं पार्थिव येथे नेण्यात आलं। नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर भारत सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय। येत्या 1 जानेवारी 2025 पर्यंत हा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे। या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल, तसेच कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत असे निर्देश देण्यात आले आहेत। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 10 ते 11 दरम्यान अंत्यसंस्कार होणार आहे। मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील राजघाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे। त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी काही विशेष प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहे। मनमोहन सिंग यांची मुलगी आज रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीत पोहोचेल। यानंतर त्यांचं पार्थिव उद्या 28 डिसेंबर रोजी काँग्रेस मुख्यालयात आणलं जाईल। या ठिकाणी काँग्रेस नेते आणि दिग्गज नेते यांना श्रद्धांजली वाहतील। यानंतर त्यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ अंत्यसंस्कार केले जातील। देशाचे माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्कारावेळी एका विशिष्ट प्रोटोकॉलचं पालन केलं जातं। यावेळी त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान आणि त्यांच्या पदाचा गौरव करण्यात येतो। अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज तिरंगा ठेवला जातो। यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना 21 तोफांची सलामी दिली जाते। यावेळी सुरक्षा आणि प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केलं जातं। यावेळी लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवानही अंत्ययात्रेत सहभागी होतात। वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग आणि दृष्टिहीनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो। कधी कधी अन्य व्यक्तीवर अवलंबून राहावं लागतं। तेव्हा वाहतूक सुरक्षा अभियानाचं औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील 3 हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे। ठाण्यात नागरीकरणासोबतच वाहनांची संख्या वाढते। 3 हात नाका, नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन, कापूरबावडी माजिवडा अशा मुख्य चौकात एकाच वेळी अनेक रस्त्यांवर वाहन येतात। या जंक्शनवर सिग्नल यंत्रणा असली तरी डोळस व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना अडचणीला तोंड द्यावं लागतं। तर दृष्टिहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडताना अडचणी येतात, तेव्हा दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ठाण्यातील 3 हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे। यात रेल्वेच्या दिव्यांग डब्याच्या धर्तीवर बीपर असणार असून जिथे चढ उतर असतील तिथे छोटे छोटे रॅम्प केलेले असून तेथील पोलवर हे बीपर असणार आहेत। आपल्याकडे महानगरपालिका आणि आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी सगळ्यात पहिला सिग्नल हँडिकॅप ॲक्सेसिबल सिग्नल ज्याला बोलतो आपण त्याला, तर तो आपण 3 हात नाका या ठिकाणी चालू करणार आहोत। माझ्या माहितीप्रमाणे भारतात आणि महाराष्ट्रात तो पहिल्यांदा चालू होत आहे। तो बीपर बेस्ड असणार आहे आणि बीपर जसं याला बीपर असतं, आपण हँडिकॅपचा डबा जो आहे रेल्वेचा त्या ठिकाणी जसं बीपर असतं त्या प्रकारचं बीपर त्या ठिकाणी असणार आहे। ते सांगेल की आपल्याला थांबायचं नाही थांबायचं, ते अंदाज आपल्याला कळेल, आपल्याला कळणार नाही। ब्रेन लिपीमध्ये सुद्धा हो, ब्रेन लिपीमध्ये म्हणजे त्यांना हात लावून त्या ठिकाणी कळू शकते की बीपर वाजल्यानंतर त्यांना लक्षात येईल। नंतर त्यांनी ब्रेन लिपीनुसार हात लावला तर त्यांना त्या ठिकाणी कळत नाही की त्यांना कोणत्या दिशेने जायचं। सध्या आपण प्रायोगिक तत्वावरती 3 हात नाका या ठिकाणी करत आहोत।
साधारण कसं कार्य करणार जरा ते थोडं विशद करून सांगा. मी आत्ताच सांगितलं होतं की बीपर आणि ऍक्सेसिबल आहेत, म्हणजे त्याला जे ठिकाणी असं चढ उतार आहे त्या ठिकाणी त्यांना रॅम्प, छोटे छोटे रॅम्प केलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी जायचं आणि प्रत्येक पोलला तो बीपर असणार. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरातून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना सोमवारी घडली आहे. कल्याण क्राईम ब्रांचनं या प्रकरणी गुंड विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधून अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या पत्नीला कल्याणमधील घरातून ताब्यात घेण्यात आलंय. न्यायालयानं तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. कल्याणमधील अल्पवयीन मुलीसोबत घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. विकृतांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं सांगत फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे आदेशही फडणवीसांनी दिल्याचं सूत्रांची माहिती आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास खाऊ आणण्यासाठी दुकानात गेलेल्या 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून विशालनं तिला घरी बोलावलं. 2 तास तिच्यावर अत्याचार केल्यानंतर त्याने तिची हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह एका बॅगमध्ये भरला. या दरम्यान बँक कर्मचारी असलेली त्यांची पत्नी साक्षी घरी परतली. घरात येताच तिने रक्ताचा धारोळा पाहिला. यानंतर पतीला जाब विचारण्याऐवजी तिने रक्ताचे डाग पुसून काढले. तेवढ्या वेळात विशाल मित्राची रिक्षा घेऊन आला. पती पत्नीने रात्री 10 वाजताच्या सुमारास मृतदेह भरलेली बॅग घेऊन बाबगाव जवळील कब्रस्तान गाठले. या निर्जन स्थळी त्यांनी पीडित मुलीचा मृतदेह फेकला. यानंतर विशाल फरार झाला तर साक्षी घरी परतली. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. त्याने सोमवारी रात्री विशालला रिक्षा दिल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी साक्षीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने या गुन्ह्यात पतीचा सहभाग नसल्याचं सांगितलं. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली देत तिने विशाल शेगावला आपल्या माहेरी गेल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांचं पथक तातडीनं शेगावमध्ये दाखल झालं व विशालला अटक केली. दाढी राखणारा विशाल ओळख मिटवण्यासाठी सलूनमध्ये दाढी करून बाहेर पडत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. कल्याण पूर्वेत राहणारा विशाल हा विकृत मनोवृत्तीचा आहे. त्याने 3 लग्न केली असून साक्षी त्याची 3री पत्नी आहे. त्याच्यावर विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे 5 गुन्हे दाखल आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच कामाला जोरदार सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळपासूनच पनवेल डेपोची पाहणी करत एसटीच्या कर्मचारी आणि स्टाफशी संवाद साधत थेट पनवेल ते खोपोली असा प्रवास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रताप सरनाईकांनी
पहिल्याच दिवशी माध्यमांवर बोलताना सांगितले की माझ्याकडे असलेल्या या परिवहन खात्याचं मी नक्कीच चांगले दिवस आणेन आणि त्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासूनच प्रताप सरनाईक हे ग्राउंड लेवलला उतरून काम करतानाचं चित्र पाहायला मिळतंय। परिवहन मंत्री स्वतः बसने प्रवास करत असल्यामुळे प्रवाशांमध्येही आनंदाचं वातावरण दिसून आलंय। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला। एसटी मध्ये नव्याने काय बदल प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा कशा उपलब्ध केल्या जातील याचा आढावा घेतलाय। बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आभार मानले। पहिल्यांदाच असे मंत्री आम्ही पाहिले की सर्वसामान्यांसोबत प्रवास करत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत, त्यामुळे आता परिवहनचे चांगले दिवस येतील अशाही भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत। आमच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी ठाण्याच्या खोपट आगाराची पाहणी केली त्याच वेळेस त्यांनी माझं कौतुक करून मला सांगितलं की आपल्याला फक्त ठाण्याचं बघायचं नाही, आपल्याला पूर्ण राज्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही दर आठवड्याला 15 दिवसातनं एक आगाराला भेट द्या। मी आज आता दुसऱ्या बसनीच एसटीने प्रवास करून खोपोली आगाराला पण भेट देणार आहे। तर आज ते 2 ते 3 आगार घेणार आहे मी आणि प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत ते सोडवण्याला प्राधान्य देणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ज्या काही सुविधा आपल्याला हव्या आहेत त्या सुविधा आपण एकत्रितपणे सगळ्या आगारांचा विचार करून काय भविष्यातील योजना ह्या आखता येईल आणि प्रवाशांना कशा सुविधा देता येईल। प्रामुख्याने एसटी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते फार छोटे छोटे प्रश्न आहेत, जर योग्य प्रकारे त्याचा विचार केला तर ते प्रश्न सुटू शकतील। असे तर आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं जे हवं आहे ते काम करून प्रवाशांना कशा जास्तीत जास्त सुविधा देता येईल तेव्हा आम्ही त्याला प्राधान्य देणार आहोत। ही जबाबदारी माझ्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेली आहे। मला वेळ पण आहे आणि अतिशय चांगलं खातं आहे, काम करण्यासारखी संधी या खात्यामध्ये आहे आणि त्यामुळे ह्या खात्याला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न किंवा या खात्याचं रूप पालटवण्याचा प्रयत्न निश्चितपणे प्रताप सरनाईकच्या माध्यमातून केला जाईल। शिवसेना आणि स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट व शिवस्वप्न फाउंडेशन आयोजित ठाण्यातील कोपरी विभागातील महिलांसाठी सन मराठी प्रस्तुत 16 सख्यांचा या मालिकेचं चित्रीकरण व विविध खेळ आयोजित करण्यात आले होते। ठाण्यातील कोपरी पूर्व विद्यासागर एज्युकेशन हायस्कूल येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। युवासेना महाराष्ट्र राज्य समन्वयक, युवासेना कार्यकारिणी सदस्य स्वप्नील गोपाळ लांडगे व समाजसेविका वैशाली स्वप्नील लांडगे यांच्या पुढाकाराने व यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्थानिक कोपरी विभागातील 200 ते 300 महिलांनी सहभाग घेतला। सर्वांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। यावेळी आकर्षक बक्षीसही देण्यात आली। यावेळी 16 सख्यांचा या मालिकेच्या मान्यवरांचा सन्मान युवासेना महाराष्ट्र राज्य समन्वयक, युवासेना कार्यकारिणी सदस्य स्वप्नील गोपाळ लांडगे व वैशाली लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाला। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।